मनोहराम्बिं वाणीं नमामि नमस्तायुते आदिनाथसमारम्भां श्रीज्ञानराजमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम् ज्ञानेशं नामदेवं च एकनाथं तदेव च तुकारां तथा वन्दे वारकरी परम्परा आदिनाथं च मत्स्येन्द्रं गोरक्षं दैन्यं च योगं वन्दे दयान्ते किल्या स्मरण भूयसंविद्याचरण ईश्वरुष्टिचरणविपुरुषे जयाचे ज्ञाठवे शब्दसृष्ट्यागवे सारस्वतागवे दिवेशिये वक्तृत्वा गुणपने अमराले पादुके मने रसोद्योन्मने अक्षरासि भावास्य अवतरणम् अवतरविधि जगुणः आदाचरे संपूर्ण तत्त्वबोध श्री गुरुचे पाय जय जय भाय तयोरे भाग्य होय मुनीशासी हे नमस्कार श्री भगवान पंढरीश्वर महाराज श्री ज्ञानमहाराज सदैव जगद्गुरु तुकाराम महाराज श्री संत एकनाथ महाराज आदिगुरु श्री शंकराचार्य इत्यादी सर्व संतांच्या अलौकिक अशा कृपेनं आनंदी या क्षेत्रामध्ये आपण ग्रंथराज ज्ञानेश्वरीचा विचार करत आहोत. त्यामध्ये स्थितप्रज्ञाच्या लक्षणाचा विचार करत असताना काही 68 श्लोकापर्यंत आपला विचार झाला. आता 69व्या श्लोकामध्ये आपण विचार करण्यात जो ज्ञानी संयमी पुरुष आहे तो पुरुष संयमी पुरुष हा कधी जागतो म्हणजे कशाविषयी जागतो आणि कशाविषयी हा झोपलेला असतो. लोक आणि संयमी पुरुष या दोघांमध्ये किती तफावत आहे, किती भेद आहे, म्हणजे यांची स्थिती कशी असते त्याचं वर्णन करतात आहे की नाही. या निशा सर्वभूतानां तस्यां जागृति संयमी यस्यां जागृति भूतानि सा निशा पश्यतो मुने. तर आपली काय स्थिती असते या श्लोकाचा अर्थ करतो तरी अन्वय पहा एक वेळेस नंतर सांगूया. सर्वभूतानां या निशा तस्यां संयमी जागृती यस्यां भूतानि जागृती सा पश्यतः मुनेः निशा. ठीक अर्थ सरळ सरळ पहा. या सर्वभूतानां या निशा सर्व प्राण्यांची जी रात्र असते तस्यां संयमी जागृती तिच्यामध्ये संयमी पुरुष जागतो है ना. म्हणजे यस्यां सर्व प्राण्यांची जी निद्रा म्हणजे निशा म्हणजे रात्र अर्थात सर्व प्राणी ज्यावेळी झोपलेले असतात आहे की नाही रे त्यावेळी काय करतो संयमी पुरुष जागतो. यस्यां भूतानि जागृती आणि ज्यावेळी सगळे प्राणी जागतात त्यावेळी ती पश्यत मुने निशा तीच ज्ञानी पुरुषाची पाहणाऱ्या पुरुषाची रात्र असते है की नाही. म्हणजे सगळे प्राणी जेव्हा जागतात तेव्हा तो मुनी झोपतो है की नाही. आणि जेव्हा सगळे मुनी झोपतात तेव्हा तो मुनी झोपतो तेव्हा सगळे जागतात है की नाही. का सगळे जागतात तेव्हा हा झोपतो आणि जेव्हा सगळे झोपतात तेव्हा हा जागतो है ना. हे कोणतरी म्हणत होतं पूर्वी या निशा सर्वभूताना. या असा अर्थ असा नाही घ्यायचा बरं का, नाहीतर तुम्ही आपला असा अर्थ घेऊन
एक दुसऱ्याला बोलतात की जी सर्व प्राण्यांची रात्र ती आम्ही संयमी पुरुष ती त्याच्यात आम्ही जागर राहतो. म्हणजे रातभर जागायचं आणि दिवसभर झोपायचं. असं नाही करावं बरं का श्रीकांत. यामध्ये असा आपल्याला शब्दशः अर्थ दिसतो. सगळ्या जे काही कूट श्लोक असतात त्या कूट श्लोकापैकी हा सुद्धा एक कूट श्लोकामध्ये येतो. म्हणजे सर्व प्राणी ज्यामध्ये जागलेले असतात. सर्व प्राणीनाम या निशा, सर्व भूतानाम, सर्व प्राण्यांची जी रात्र असते. म्हणजे काय अर्थात ज्याविषयी सर्व प्राणी झोपलेले असतात त्याविषयी हा संयमी पुरुष जागा असतो. सर्व प्राणी कशाविषयी झोपलेले आहेत? ते सर्व प्राणी विशेषतः आपल्या हिताविषयी झोपले समजा. कारण की आपलं हित कशात आहे हे पाहत नाही. सर्व प्राण्यांची रात्र कोणती आहे? हिताविषयी ते झोपले म्हणून ती त्यांची रात्र आहे. परमात्म्याविषयी ते झोपलेले आहेत. परमात्म ज्ञान सर्व प्राण्यांना होत नाही. कारण की आत्मज्ञानाकडे त्यांची धाव नसल्यामुळे समजा हे पुरुष झोपलेले आहेत. म्हणूनच संत त्याला जागा निरंतर जागण्याविषयी त्यांना प्रेरित करतात. जागा होण्याकरिता प्रेरित केले जातं. म्हणून जागल्याचे अभंग आहेत ना, सगळे हे सगळे प्राणी झोपलेले आहेत त्याविषयी जागृती ते देतात. म्हणून आत्मविषय सर्व प्राण्यांची जी रात्र असते त्याविषयी संयमी जागा असतो. तस्याम जागृती अर्थात त्याविषयी, त्या आत्मस्वरूपाविषयी, त्या परमार्थाविषयी संयमी पुरुष जागा असतो. व यस्यम भूतानी जागृती, ज्याविषयी सर्व प्राणी जागे असतात. सर्व प्राणी कशाविषयी जागे असतात त्याचं कथन करतात की यस्यम भूतानी जागृती. भूतानी प्रथमेचं बहुवचन आहे. भूतानी यस्याम जागृती. जागृती हे सुद्धा प्रथम पुरुष बहुवचन आहे, एक वचन नाही. जागृती एक वचन, जागृती बहुवचन आहे. तरी भूतानी यस्याम जागृती. भूतानी म्हणजे सर्व प्राणी. यस्याम या ठिकाणी ज्यावेळी आपण अर्थ घेऊ, परंतु असा अर्थ न करता ज्याविषयी विषय सप्तमी ग्रहण करावी. म्हणजे सर्व प्राणी ज्याविषयी जागृती जागे असतात. सर्व प्राणी जागे आहेत कशाविषयी? तर संसाराविषयी, विषयाविषयी सगळे प्राणी जागे असतात. त्या तीच विषयाविषयी सगळे ज्याविषयी सर्व प्राणी जागे असतात सा पश्यतः मुने निशा. पाहणाऱ्या मुनीला रात्र असते. तीच पाहणाऱ्या मुनीची रात्र. पश्यतः हा शब्द पाहणारा म्हणजे काय पाहणारा? की बाह्य सर्व विषयांकडे दृष्टी ठेवणारा असा नाहीये, संसाराला पाहणारा नाही. पश्यतः अर्थात आत्मदृष्टी, आत्मज्ञानी पुरुषाची ती रात्र आहे. इथे दृश्य दर्शने हा धातू आहे. तर दृश्य दर्शने, दर्शनम अर्थात ज्ञान. म्हणून या धातूचा दृश्य दर्शने याचा अर्थ ज्ञान झाला. तर यद्यपि दृश्य पश्यती हा धातू केवळ आपल्याला बाह्य पाहण्याविषयी आपण वापरतो, परंतु सामान्य ज्ञान विषयक या ठिकाणी धातू घेतलेला आहे. पण पश्चात शब्दाचा अर्थ असणार म्हणजे ज्ञान असणारा ज्ञानी. ज्ञानी मुनीला ती रात्र असते. म्हणजेच विषयी पुरुष, अज्ञानी पुरुष विषयाविषयी जागे असतात.
आणि ज्ञानी पुरुष हा विषयांविषयी झोपलेला असतो, म्हणजे विषयाकडे त्याची दृष्टी नसते. असा सरळ सरळ या पूर्ण श्लोकाचा अर्थ आता आपण या श्लोकाविषयी माऊलीच्या ओव्या पाहूया. देखे भूतजात निधेले तेथेची जया पाहले आणि जीव जेथ चेले तेथ निद्री तुझ. आपला जो श्लोक आहे त्या श्लोकाचा पूर्ण अर्थ या ओवीमध्ये दिला, म्हणजे पूर्ण व्याख्यान श्लोकाचं एकाच ओवीमध्ये माऊलीनं केलं. याची अन्वय पहा. देखे, काही शब्द अन्वय करत असताना आपल्याला आधारित घ्यावे लागतात. जसं यत तदोर नित्य संबंध हा एक नियम आहे. यत आणि तत्, जेथे यत येतं तेथे तत्चा अध्यार आपल्याला करावाच लागतो. जेथे तत् येतं तेथे यतचा अध्यार करावाच लागतो. म्हणजे जसं जर ओवीमध्ये जेथे असेल तर तेथे अर्थाकरिता घ्यावं लागेल. जर तेथेच असेल तर त्यामध्ये जेथेचा अध्यार आपल्याला करावा लागतो. जो असेल तर तोचा अध्यार करावा लागतो. या प्रस्तुत ओवीमध्ये तेथेची जया पाहले अशा प्रकारच्या शब्दाचा प्रयोग केला. त्यामुळे तेथे शब्दाचा प्रयोग असल्यामुळेच आपल्याला जेथेचा अध्यार करावा लागेल. पण जेथेचा अध्यार करून आपण या ओवीचा अन्वय करूया. तर पहा, देखे जेथ भूतजात निधेले तेथेची जया पाहले आणि जीव जेथ चैले तेथ निद्रितू जो. अर्थ, देखे या ठिकाणी भगवान परमात्मा अर्जुनाला देखे अशा क्रियापदाचा मध्यम पुरुष, त्याला आपण द्वितीय पुरुष, मध्यम पुरुष, एकवचनी क्रियापद वापरतात. हे अर्जुना पहा. पहा शब्द आता पाहणं नाहीये, कारण की वाक्यांकडे पाहिलं जात नाही. वाक्य हे शब्दात्मक असल्यामुळे, कारण ज्या वेळेस मनुष्य श्रवण करतो त्यावेळेस पहा अशा प्रकारच्या शब्दाचा प्रयोग केला असला तरी सुद्धा त्याचा अर्थ लक्ष दे असा आपण लक्षार्थ ग्रहण करावा. पाहणं नाही, इकडे पहा म्हणजे इकडे लक्ष दे. हे अर्जुना देखे, पहा म्हणजे लक्ष दे. जेथ भूत जात निधेले, जेथे तिथे ज्या विषयी असा अर्थ घ्यायचा. म्हणजे ज्या ठिकाणी प्राणी झोपले असा अर्थ नाही घ्यायचा. जेथचा अर्थ ज्या विषयी, विषय सप्तमी ग्रहण करावी. तर जेथ भूत जात निधेले, ज्या विषयी सर्व प्राणी समुदाय झोपलेला असतो. जात हे याचा अर्थ समुदाय, सगळे प्राणी ज्या परमात्म तत्वाविषयी झोपलेले असतात तेथेची जया पाहले. त्याविषयीच ज्याला पाहलं, उजाडलं समजा, किंवा जया पाहले ज्याला उजाडलं असंच घ्यावं लागणार. म्हणजे ज्या ठिकाणी ज्याविषयी सर्व प्राणी झोपलेले आहेत त्याविषयीच ज्याला ज्ञान झालं, ज्याला ज्ञानदृष्टी प्राप्त झाली. आणि जेथ जीव चैले तेथ निद्रित जो. आणि ज्याविषयी सर्व प्राणी जागलेले आहेत तेथ निद्रित जो, त्याविषयी जो झोपलेला आहे. आपल्याला याविषयी जर पाहिलं तर निद्रा शब्दाचा अर्थ सरळ अर्थ आहे की ज्ञान न होणं, म्हणजे काहीही न समजणं. जसं आपण झोपेमध्ये जातो, झोपेमध्ये सगळे इंद्रिय आपल्या आपापल्या कारणामध्ये लीन होतात. कारणामध्ये लीन झालं तर येथे एकच होतं, त्या इंद्रियाद्वारे तत्त विषयाचं ग्रहण होत नाही.
चक्षुण रूपाचं ग्रहण होत नाही, श्रोत्रानं शब्दाचं ग्रहण होत नाही. म्हणजे प्रत्येक इंद्रिय आपापल्या विषयांना ग्रहण करत नाही, त्यांना ज्ञान होत नाही. निद्रा अवस्था तिलाच आपण म्हणूया ज्ञानाभावाची अवस्था, ज्या ठिकाणी संपूर्णतः ज्ञानाचा अभाव असतो, अशी एक अवस्था. जेव्हा अज्ञान अवस्था सुद्धा ही निद्रेसारखीच आहे. जसे निद्रा अवस्था ही आवरणात्मिका आणि तत्पश्चात विक्षोभात्मिका असते, तशीच ही अज्ञान अवस्था सुद्धा आवरणात्मिका आणि क्षोभ करवते. जसं निद्रेमध्ये आवरण असल्यामुळे जवळ जरी बसलेली कोणतीही व्यक्ती असेल तिचं ज्ञान होत नाही. जसं आपण पाहिलं निद्रिताचे अंगेसी सापतैशी उर्वशी, म्हणजे त्या मनुष्याला आपल्या जवळ आहे काय नाही, जी अतिशय भीतीदायक वस्तू असेल, परंतु जर निद्रिस्त व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीला ती वस्तू असून नसल्यासारखी आहे. जरी कितीही वस्तू सोन्यासारख्या अनेक पदार्थ असले तर जर निद्रेमध्ये त्याचा काहीच परिणाम उपयोग होत नाहीये. म्हणून ही निद्रा आवरण एक करते आणि दुसरं स्वप्न रूपानं ती विक्षोभ निर्माण करते. तसंच अज्ञान सुद्धा आपल्याला आत्मस्वरूपाचं भान होऊ देत नाही, मी कोण आहे याची ओळख पटू देत नाही, आणि तद विपरीत या संसाराचं भान करवते. म्हणजेच या सगळ्या संसाराची सृष्टी ही अज्ञान अवस्थाच करते. परंतु तत्वज्ञानी पुरुष या संसार रूपी निद्रेमध्ये जागा असतो, म्हणून त्याला नित्य आत्मज्ञान असतं, त्याविषयी संसारी झोपलेले असतात आणि तत्वज्ञानी पुरुष जागा असतो. असा सरळ ओळीचा अर्थ. पुढील ओळी पहा आपण. अर्जुना तो निरुपाधी, अच्छा तोची तो निरुपाधी, अर्जुना तो स्थिर बुद्धी, तोची जाणे निरवधी मुनीश्वर. आता या ठिकाणी जो आत्मतत्वाविषयी जागृत असतो त्याची स्तुतिरूप म्हणा किंवा त्याची स्थिती कशी असते त्याच्या स्थितीचं वर्णन या ठिकाणी करतात. तोची तो निरुपाधी अन्वय, हे अर्जुना तोची तो निरुपाधी, तो स्थिर बुद्धी, तोची निरवधी मुनीश्वर जाणे. अर्थ, हे अर्जुना संबोधनात्मक वाक्य आहे, अर्जुन शब्द आहे. हे अर्जुना तो निरुपाधी, असा जो मनुष्य असतो जो आत्मस्वरूपाविषयी जागृत असतो तोच खरा निरुपाधी आहे, तोच उपाधी रहित आहे. कारण की आत्मज्ञान झालं जरी उपाधी देहात्मक असली परंतु त्याच्या दृष्टीनं ती उपाधी नसल्यासारखीच आहे. आपल्या दृष्टीनं आपण काही ही उपाधी आहे अशी कल्पना करू, परंतु भगवंताविषयी ईश्वराविषयी सुद्धा तसंच आहे. परमात्मा हा सोपाधिक आहे. कोणाच्या दृष्टीनं? आपल्या दृष्टीनं. तो परमात्म्याच्या दृष्टीनं तो सोपाधिक नाही, तो निरुपाधिकच आहे. तो आपल्याला कधीही निरुपाधिकच समजतो. म्हणून आजोपी सन्न व्यात्मा भूतानाम ईश्वरोपी सन. साक्षात भगवान परमात्मा बोलतात, मी तर अज असून सुद्धा उपाधीच्या दृष्टीनं अभिव्यक्त होतो. तो स्वतः अज आहे, निरुपाधिक आहे, त्याचा जन्म नाही, मृत्यू नाही आहे. असा असून सुद्धा उपाधी दृष्टीनं आपण आपल्या दृष्टीनं तो एक ज्ञानी, तर ज्ञानी सुद्धा आपल्या दृष्टीने त्याच्या दृष्टीने ज्ञानवान असेल तो ज्ञानी. आणि ज्ञान हा अंतकरणाचा धर्म आहे, तो अंतकरणवान नसतो. जर अंतकरण जर त्याचं बाधित झालं तरी आपण त्याला ज्ञानवान तरी कोणत्या दृष्टीने म्हणणार? पण आपण आपल्या दृष्टीने शब्द प्रयोग करतो, तत्वज्ञानीच्या दृष्टीने नाही. त्याच्या दृष्टीने तो निरुपाधिक आहे.
उपाधिकर आहे, उपाधिरहितच आहे. मग स्थूल उपाधी असो, सूक्ष्म उपाधी असो किंवा कारण उपाधी असो, तीनही उपाधी त्याच्या ठिकाणी नसतात, तो निरुपाधिक असल्या आहे. पुन्हा तो स्थिर बुद्धी, ज्याची बुद्धी आत्मस्वरूपामध्ये लागलेली आहे, अशाच पुरुषाची बुद्धी स्थिर असू शकते, अन्याचे नाही. कारण की जसं जर पाहिलं आपण, जर विषय अनेक असतील तर बुद्ध्या अनेक होतील. विषय जर एक असेल तर बुद्धी एक विषयक असेल. जसं गोपिकांची स्थिती होती, एक विषय तो सकळांचा हरी, म्हणजे त्यांना परमात्मे अतिरिक्त त्यांचा दुसरा काहीच विषय नव्हता. मग त्याच्या आवडीने आवडी तरी ते भिन्न आहे, परंतु विषय मुख्य काय होता, केवळ परमात्मा विषय. परमात्मा हा एकच आहे आणि परमात्मा एक असल्यामुळे तदाकार बुद्धी झाली तर ती एकाकारच होणार. आणि संसार विषयक बुद्धी असेल ती कधीही एकाकार नसेल, तिथे अनेक विषय, कारण की संसाराचे विषय अनेक आहेत, म्हणून अनेक बुद्धीचे तरंग क्षणक्षणा पालटती रंग. कारण की इथे विषय अनेक आहेत ना, म्हणून भगवान परमात्म्याने अगोदर म्हटलं होतं की व्यवसायात्मिका बुद्धी रेखे पुरुनंदन बहुशाखा अनंताश्च बुद्धयो अव्यवसायिना. अर्थात अर्थात अनिश्चित बुद्धीवाले जे पुरुष आहेत त्यांची अनेक बुद्ध्या असतात, त्यांच्या बुद्धींच्या अनेक शाखा झालेल्या असतात, परंतु निश्चयात्मिका बुद्धी एकच असते. अशी स्थिर बुद्धी सुद्धा तोच, ज्याची परमात्मविषयक बुद्धी झालेली आहे त्याचीच बुद्धी स्थिर आहे. आणि तोची निरवधी मुनीश्वर जाणे, तोच मुनीश्वर समजा आणि तोच निरवधी आहे असं समजा. इथे निरवधी सुद्धा अलग. अवधी म्हणजे सीमा, निर्गता अवधी यस्मात सह निरवधी. अवधी ही 3 गोष्टीनं होत असते. एक देशानं अवधी होते, कालानं अवधी होते आणि वस्तूनं सुद्धा अवधी होते, म्हणजे सीमा होते. देश, काल, वस्तू या 3ही अवधी याच्या ठिकाणी नाही. कारण की हा तत्वज्ञानी पुरुष ब्रह्मविद ब्रह्मैव भवती या न्यायानं परमात्माला जाणणारा परमात्मा रूपच होतो. आणि परमात्मा हा अनंत आहे. परमात्म्याला एकही प्रकारची सीमा नाही. कारण की नित्यत्वान्नापि कालताच न वस्तुतोपि सर्वात्मा. आरो काय हा न व्यापित्वात देशतंतो नित्यत्वान्नापि कालतः न वस्तुतोपि सर्वात्म्यात अनंत्यम ब्रह्मणे त्रिधा. या प्रकारे हा परमात्मा व्यापक आहे. तसाच तत्वज्ञानी पुरुष व्यापक असल्यामुळे देशता अंत नाहीये, नित्य असल्यामुळे कालता अंत नाहीये आणि सगळ्यांचाच आत्मा असल्यामुळे न वस्तुतोपी सार्वात्म्यात सर्वांचा आत्मा असल्यामुळे वस्तुतः सुद्धा अंत नाही. वस्तुतः हाच तत्वज्ञानी पुरुष निरवधी आहे, अर्थात निस्सीम आहे, अवधिरहित आहे, परिच्छेद त्रिविध परिच्छेद रहित आहे. आणि असा हा तो मुनीश्वर आहे. जितके मुनी असतील त्या मुनीनाम ईश्वर इति मुनीश्वर. सर्व मुनीमध्ये ईश्वर म्हणजे त्यांचा श्रेष्ठ, ईश्वरचा अर्थ त्यांचा मालक असा न करता मुनीमध्ये श्रेष्ठ मुनी आहेत. या प्रकारे या श्लोकाची 2 ओव्यामध्ये श्री ज्ञानोबरायांना व्याख्यान केलं. आता पुढील असा जो तत्वज्ञानी पुरुष असतो त्या पुरुषाला कोणीच विचलित करू शकत नाहीत हे सांगण्याकरता पुढील श्लोकाचा प्रयोग करतात. पहा. अपूर्यमाणमचल प्रतिष्ठम् समुद्रमाप प्रविशन्ति यद्वत् तद्वत्कामायं प्रविशन्ति सर्वे सशां किमाप्नोति न कामकामी. अपूर्यमाणमचल प्रतिष्ठम्
समुद्रम आता साक्षात अन्वय यद्वत आपः आपूर्यमाणम अचल प्रतिष्ठम समुद्रम प्रविशन्ति तद्वत् सर्वे कामाः यम प्रविशन्ति स शांतिम आपनोति न कामकामी। अर्थ यद्वत यद्वत म्हणजे ज्याप्रमाणे आप प्रथमेचं बहुवचन आहे। आप म्हणजे पाणी, जल, नद्यांचे पाणी, सगळे नद्यांचे पाणी। आपण आध्यात्मिक नद्यांचं येतो का तसं साक्षात आहे पाणी। यद्वत आप आपूर्यमाणम अचल प्रतिष्ठम समुद्रम प्रविशन्ति। आपूर्यमान अर्थात परिपूर्ण भरलेले, असमंतात पूर्यमाणम इति आपूर्यमान। आ म्हणजे समंतात, सर्व बाजूने, पूर्यमाणम भरले जाणारे है ना। भरला जाणारा कोण आहे? समुद्र। कारण की समुद्रात कोणत्या दिशेनं पाणी येत नाही असं नाही, सगळीकडून चारही बाजूनं भरला जाणारा अचल प्रतिष्ठम, पण अचल अर्थात निश्चल रूपाने स्थित असणारा जो समुद्र, त्या समुद्राला जाऊन मिळते। म्हणजे पाणी संपूर्ण बाजूने भरविल्या जाणाऱ्या किंवा पूर्ण केल्या जाणाऱ्या स्थिर अचल रूपानं स्थित असणाऱ्या समुद्रामध्ये प्रवेश करते, परंतु त्यामध्ये समुद्र यत्किंचितही क्षुब्ध होत नाही, ना आपली थोडी सुद्धा ईषद मर्यादा न संधी, तो आपली थोडी सुद्धा मर्यादा सोडत नाही असा जो समुद्र। कारण की कितीही जो व्यापक असतो, व्यापक स्थितीला प्राप्त झालेलं असतं, त्याच्यामध्ये छोटे छोटे कितीही पदार्थ येऊन शिरले तरी तीळ मात्र सुद्धा बदल होत नाही। आणि जे काही संकुचित असतात त्यांच्यामध्ये थोडं जरी काही पदार्थ प्रविष्ट झाला तर ते तुरंत भरतात। तुम्ही पहा, एक ग्लास असेल, ग्लास मध्ये थोडं जरी पाणी टाकलं की लगेच ते भरून येतं, आणि तितकंच पाणी आपण एका 2000 लिटरच्या टाकीमध्ये टाकलं तर त्या टाकीमध्ये पाणी टाकलं की न टाकल्यासारखं होऊन जातं। म्हणजे त्याच्यामध्ये काहीही फरक होत नाही। आणि जो पदार्थ संकुचित असतो, अल्प असतो, तो लगेच क्षुब्ध होतो, जो व्यापक असतो त्याच्यामध्ये क्षोभ लवकर होत नाही। तसंच या ठिकाणी हा तत्वज्ञानी पुरुष परमात्मा रूप झालेला असल्यामुळे, आणि परमात्मा हा व्यापक असतो, परमात्मा व्यापक आहे, आणि व्यापकामध्ये कितीही विषयांची प्राप्ती झाली तर त्यांच्यामध्ये बदल होत नाही, उलट ते त्यांना मिथ्या समजतील अथवा स्वरूपात रिक्त नाहीत अशा प्रकारची त्यांची बुद्धी होते, म्हणून ती क्षुब्ध होत नाहीत आणि वास्तविक शांती त्यांनाच प्राप्त होते। हे याच कथन पुढे करतात की तद्वत त्याप्रमाणे सर्वे कामा, सर्व या ठिकाणी काम शब्दाचा अर्थ आहे इच्छा। काम म्हणजे कामनम, काम हा करा, कामनम काम अर्थात इच्छा। इदम में स्यात्, इदम में अहंकार चिदात्मानो एकीकृत्य विवेकतः इदम में स्यात्, इदम में स्यात् इति इच्छा, त्यालाच काम म्हणतात। हे मला पाहिजे, हे मला पाहिजे, अशा प्रकारची जी इच्छा, त्या इच्छेलाच काम असं म्हटलं जातं। तरी सर्वे कामाः यम प्रविशन्ति, ज्या पुरुषामध्ये प्रवेश करतात, सह शांतीम आपनोति, तो शांतीस प्राप्त करतो। अर्थात सर्व काम ज्या पुरुषाला प्राप्त करतात आणि त्याला बिलकुल क्षुब्ध करत नाही, सगळे काही येऊ द्या, काहीही परिणाम होत नाही,
तोच शांतीस प्राप्त होतो, परंतु न कामकामी स्वतः विषयांची इच्छा करणारा शांतीस प्राप्त होत नाही. उलट सर्व विषय ज्याच्याकडे जातात, परंतु जो ज्यांची स्वीकार करत नाही किंवा आले तरी त्या ज्याच्यामध्ये झोपू नका, ज्याच्यामध्ये परिणाम होत नाही तो शांतीस प्राप्त होतो. परंतु जो मनुष्य स्वयं कामकामी अर्थात कामानाम कामी इति कामकामी, काम पुढचा जो काम शब्द आहे तो विषयवाचक आहे. पहिला जो काम वाचक आहे तो इच्छा वाचक आहे. तर काम्यन्ते इति कामा हा कामकामी मधला जो शब्द आहे काम तो विषयवाचक आहे. तरी कामकामी कामम कामयते अर्थात विषयान कामयते इति कामकामी, कामान विषयान कामयते इति कामकामी. काम अर्थात विषयांची जो इच्छा करतो तो पुरुष शांतीस प्राप्त होत नाही, असा अर्थ पाहतो. पार्थ आणि काही परी तो जाणो येईल अवधारी, जैसी अक्षोभता सागरी अखंडित. अन्वय पार्था आणि काही परी तो जाणो येईल अवधारी, जैसी सागरी अखंडित अक्षोभता. अर्थ हे अर्जुना, पार्थ अर्थात हे प्रथापुत्र अर्जुन, तो आणि काही परी जाणो येईल. तो म्हणजे तो तत्वज्ञ पुरुष, तो स्थितप्रज्ञ पुरुष. आणि काही परी आणखी आणि काही प्रकाराने जाणो येईल. जाणो म्हणजे ओळखता येईल. दृष्टांत दिला. आता कोणत्या प्रकारे जाणो येईल? अवधारी, तो ऐक तो प्रकार कोणता आहे, आणि तो प्रकार दृष्टांतानं माऊली आरंभ करतात. जैसी सागरी अखंडित अक्षोभता, ज्याप्रमाणे समुद्रामध्ये निरंतर अखंडित अक्षोभता असते, म्हणजे समुद्र हा क्षुब्ध होत नाही. जर सगळ्याच नद्या भरून समुद्राला मिळाल्या तरी सुद्धा तो यत्किंचितही वाढत नाही. आणि उन्हाळ्याच्या वेळेस सगळ्या नद्या सुकून गेल्या तरी सुद्धा तो थोडा सुद्धा कमी होत नाही. वार्षेवीण सागरू जैसा जळे नित्य निर्भरू, तैसा निरुपचारू संतोषिजो. म्हणजे ज्याप्रमाणे पावसा वाचून समुद्र हा नित्य परिपूर्ण असतो, त्याप्रमाणे हे विषय प्राप्त व्हावेत किंवा न व्हावे. झाले तरी तितकाच संतुष्ट, नाही झाले तरी तितकाच त्याच्यामध्ये बदल होत नाही. तुम्ही रात्री एक कथा ऐकली होती ना, त्याच्यामध्ये तो राजा कोणता? बृहद्राज. एक राजाची फारच अशी स्थिती झाली. तर तत्वज्ञानी म्हणून मी नाही सांगत, परंतु जर अशी स्थिती असेल तर तुम्हाला जर ऐकायचं झालं असेल तर याच्यामध्ये आपल्या भागवतामध्ये भिक्षुक कथा आहे, भिक्षुकी. ते त्याची अगोदर तो फार धनिक अवस्थेमध्ये राहिला. नंतर काही कारणामुळे, आता पूर्ण कारण नाही सांगत, परंतु सगळ्या या आदिदैविक देवतांच्या कोपामुळे यज्ञ यागादी क्रिया न केल्यामुळे त्याचं धन हळूहळू सर्व क्षीण होते. त्याचं काही धन चोरांनी लुटून नेलं, काही धन त्यांच्या घरचे जे काही संबंधी लोक त्यांनी लुटवलं, काही राजानं हडप केलं. अशी स्थितीमध्ये त्याचं सगळं धन निवृत्त झालं. तसंच रात्री त्याला की बृहद्राज भारताच्या स्वतंत्रतेपूर्वी त्याला 1923 मध्ये की 22 मध्ये तो राजगादीवर बसला स्वतःच्या 22व्या वर्षी. 22व्या वर्षी 22-23 ला राज्यासीन झाला. टिकरी नावाचं
राज्य होतं कुठे ओडिसा प्रांतामध्ये. नंतर काय झालं की 1947ला भारत स्वतंत्र झाला. मग जेवढे रियायती होत्या, जेवढे राज्य होते ते सगळे भारत सरकारामध्ये मिळवून टाकले. आणि सगळे मिळवल्यानंतर याचे सुद्धा मिळवले. आणि सगळी संपत्ती. आणि पहिला असा राजा होता की सगळं आयुष्य आरामामध्ये जीवन जगणार आहे. म्हणजे पहिली गाडी कोणती लॉन्च झाली तर तो ग्रहण करत असे. अशा प्रकारचा राजा. नंतर हळूहळू सगळं भारत सरकारनं घेऊन टाकलं. त्याला सगळं सामान जमीन वगैरे सर्व घेतलं. त्याच्या मोबदल्यात 75,000 रुपये त्याला दिले बस त्या राजाला. आणि नंतर मग ते हळूहळू 75,000 रुपये खतम झाले. नंतर तो जगला कितीपर्यंत 2015 पर्यंत. 2015ला गेला. आणि त्याला राहायला नाही. शेवटी खायलाही सुद्धा नव्हतं सगळं एकदम. आणि नंतर त्याला सांगितलं की तुम्ही हे करा, काय इलेक्शन वगैरे लढा. तर तेव्हा राजा होतो, मी राजा आहे. आणि राजा असून लोकांपुढे ओटचं भीक मागायला जाणार नाही. राजानं भीक मागणं बरोबर नाही. तर तसं झोपडीत राहायला शेवटी. अशा नंतर मग त्याला विचारलं की तुम्हाला खेद वगैरे काय वाटत नाही. त्याला काय खेद वाटण्याचं काय, जे मी राजापुरी होतो पण आता नाही राहिलो, त्याचं मला खेद सुद्धा काही वाटत नाही. म्हणजे एक दृष्टीने पूर्वीचे लोक होते ते थोडे चिंतनत ब्राह्मण असावेत. म्हणून एवढी बिकट स्थिती आली. खायला नाही. त्याला खोलीमध्ये आणि गळणाऱ्या छप्परामध्ये एक राजा. आणि त्यावेळेस हा राजा म्हणजे तो आलिशान बंगल्यामध्ये राहणार आहे. म्हणजे सगळ्यात पहिलं कोणताही पदार्थ जगात निघला तर हा पहिला विकत घ्यायचा, असा तो राजा होता. म्हणजे अशी म्हणजे कशी स्थिती राहते, कधी कधी अक्षुब्ध होऊन जाणं. आणि तशी स्थिती भिक्षू गीतेतील जे सांगितलेला भिक्षू आहे त्याची स्थिती होती की तो अखंडित प्रसन्न. कोणी काही करा, मारा, काही करा, त्याच्या डोक्यावर तर मुतायचे लोक, त्याच्यावर थोकायचे, तरी सुद्धा तो आपल्या महिमेमध्ये शांत, कोणालाच काहीच बोलत नसत, मौनी मुनी होता. पण नित्य प्रसन्न राहतो. तसा जशी सागरामध्ये निरंतर सागर अक्षुब्ध राहतो तसा तत्वज्ञानी असतो. पुढे बोलतात की जैसी जरी सरिता ओघ समस्त परिपूर्ण होऊन मिळत तरी अधिक नोहे ईषद मर्यादा न संडी. अन्वय, जरी समस्त सरिता ओघ परिपूर्ण होऊन मिळत तरी अधिक नोहे ईशत मर्यादा न संडी. अर्थ, जरी समस्त सरिता ओघ संपूर्ण नद्यांचे प्रवाह परिपूर्ण होऊन मिळत, म्हणजे दुथडी भरून सगळ्या नद्यांचे प्रवाह एकत्र मिळून परिपूर्ण होऊन समुद्राला जाऊन मिळत असले तरी सुद्धा अधिक नोहे. समुद्र थोडा सुद्धा अधिक यत्किंचितही वाढत नाही. ईशत मर्यादा न संडी, आणि थोडी सुद्धा मर्यादा आपली सोडत नाहीये. घेऊनी जळाचा लोट आलिया नदा नदींचे सात संघाट करी वाढ पोट समुद्र जेरी. म्हणजे समुद्र काय करतो, आपलं पोट मोठं करतो आणि त्यांना सगळ्यांना आपल्यामध्ये समावून घेतो. थोडं सुद्धा समुद्री रेखा नोलंडावी, ते आज्ञा माझी सोडून द्या. परंतु समुद्र आपली थोडी सुद्धा सीमा सोडत नाहीये. ना तरी ग्रीष्म काळे सरिता शोषून जाती समजता परी न्यून नव्हे पार्था समुद्र जैसा. ज्याप्रमाणे अर्थ पहा, ना तरी हे पार्था जैसा समुद्र जैसा ग्रीष्मकाळी सरिता ग्रीष्मकाळी समस्ता सरिता शोषून जाती परी समुद्र न्यून नव्हे. हे अर्जुना, किंवा ज्याप्रमाणे ग्रीष्मकाळी
म्हणजे उन्हाळ्यामध्ये समस्त सरिता शोषून जाते, सगळ्या नद्या सुकून जातात. परंतु सगळ्या नद्या सुकून गेल्या तरी आता समुद्र आटत नाहीये. तो समुद्र न्यून नव्हे, परंतु समुद्र थोडा फार सुद्धा कमी होत नाही. यद्यपि वडवानळ अग्नी नित्य त्याच्या उदरात चालू असतो, परंतु काय भगवंताची मर्यादा काय महती असेल. पावसाळ्यात समुद्राचं पाणी वाढत नाही आणि उन्हाळ्यात कमी होत नाही. नित्य समतोल समुद्राचं पाणी राहतं. त्याचप्रमाणे हा तत्वज्ञ पुरुष असतात, ते बोलतात पहा, तैसा प्राप्तिरुद्धी सिद्धी तैसी क्षोभू नाही बुद्धी आणि नपवता न बाधी अधृती तयाते. तैसा वृद्धी सिद्धी प्राप्ती तयासी बुद्धी क्षोभू नाही आणि न पवता तयाते आदृती न बाधी. अर्थ तैसा वृद्धी सिद्धी प्राप्ती तयासी बुद्धी क्षोभू नाही. त्याप्रमाणे वृद्धी असेल किंवा सिद्धी असेल, या सगळ्यांचीच वृद्धीची प्राप्ती झाली असता, सिद्धीची प्राप्त झाली असता तयासी बुद्धी क्षोभू नाही. त्या तत्वज्ञानी पुरुषाच्या बुद्धीमध्ये क्षोभ निर्माण होत नाही. तो नित्य आपल्या स्वरूपामध्ये स्थितच असतो. वृद्धी शब्दाचा अर्थ आहे उत्कर्ष, भरभराट, समृद्धी. आपण म्हणतो ना, तर समृद्धी प्राप्त झाली तरी अधिक आनंदित होत नाही. सिद्धी, अष्टमा सिद्ध्या प्राप्त झाल्या तेव्हा सुद्धा काही परिणाम होत नाही. अनिमा, लघिमा, गरिमा, प्राप्ती, प्राकाम्य, महिमा, ईशित्ता आणि वशित्व इत्यादी सगळ्या अनिमा इत्यादी सर्व जरी सिद्ध्या प्राप्त झाल्या तरी सुद्धा त्याच्या मनात क्षुब्ध म्हणजे हर्ष होत नाही. कारण की तो आत्मलाभाला प्राप्त झालेला असतो आणि आत्मलाभाला प्राप्त झालेला मनुष्य कशाविषयी अन्याविषयी हर्षित होत नाही. जो आत्मलाभासारखे गोमटे काहीच न देखे म्हणून भोग विषयके हरिखे जण. कारण की आत्मलाभ प्राप्त झाला असल्यामुळे भोगाविषयी कोणताही असेल भोग त्याविषयी तो हर्षित होत नाही. म्हणून अष्टमहासिद्धी जरी प्राप्त झाल्या तरी त्याच्या अंतकरणात क्षोभ निर्माण होत नाही. आणि न पवता तया ते अधृती न बाधी. जर सिद्धी काहीच रिद्धी सिद्धी काही प्राप्त झाल्या नाही तर अधृती, अधैर्य, उदासीनता त्याला बाधित नाही. कारण की तो काय त्यांना मिथ्या समजतो ना. कारण वृद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी, या उपाधी आहेत त्याच्यामध्ये तो अटकत नाही. आणि साधकाची दशा उदास असावी, उपाधी असावी, अंतर्बाही. म्हणून तो कशाविषयी अडकत नाहीये, विषयातही अडकत नाहीये, प्राप्त झालाय त्याच्यामध्ये सुद्धा आशा करत नाहीये. जसं दृष्टांत देऊन बोलतात की सांगे सूर्या घरी आग, सांगे सूर्या घरी, सूर्याच्या ना, सांगे सूर्याच्या घरी प्रकाश काय वाटी वेळी तीन लविजे तरी अंधारी कोंडेल. तो बोलतात की हे अर्जुना, सांगे सूर्याच्या घरी प्रकाशू वातीवेरी काय, सूर्याच्या घरी प्रकाश काय वातीवर राहतो का. दिव्याची वात लावली तर सूर्याच्या घरी प्रकाश आहे आणि दिव्याची वात नसेल तर त्याच्या ठिकाणी अंधार आहे असंही काय नाही. तो नित्य प्रकाश रूप आहे. त्याच्यामुळे बोलतात की नलविजे तो अंधारे कोंडेल. जर
वात लावली नाही तर तो काय अंधाराने कोंडून जाईल? अर्थात अंधार त्याच्या ठिकाणी होईल का? अर्थात नाही. कारण की सूर्य हा नित्य उदित असल्यामुळे मग सूर्य अंधारा तो जर गेला की अंधार आपल्याला प्राप्त व्हावा, तिथे प्रकाश होऊन जातो. तर या सूर्याच्या ठिकाणी अंधाराचा थोडा सुद्धा संबंध होत नाही. तसंच आता अन्य ओव्या सूर्यप्रकाश करणारे आहेत, जशी पूर्व दिशेच्या रावळी इत्यादी आपण पहा परंतु इथे सरळ देखे वृद्धी सिद्धी तया परी आली गेली सेन करी तो विगुंतला असे अंतरी महस. मौली बोलतात कारण की देखे वृद्धी सिद्धी आली गेली से न करी तो पुरुष वृद्धी आणि सिद्धी आल्या किंवा गेल्या तरी सुद्धा त्यांची आठवण सुद्धा करीत नाही. का? कारण की तो अंतरी महासुखी विगुंतला असे तो आत्मस्वरूपामध्ये अडकलेला आहे. आत्मस्वरूपा महत्सुख जे महासुख आहे, आत्मस्वरूप विषयक महत्सुख, अशा महत्सुखामध्ये तो अडकला असल्यामुळे तो कशाची इच्छा करत नाही. हेच दृष्टांतानं समजून सांगतात की जो आपुलेनी नागरपणे इंद्रभुवनाते पाबळे म्हणे तो केवी रंजे पालवणे भिल्लांचे. अन्वय जो आपुलेनी पालिवणे ते आपुलेनी नागरपणे सरळच आहे. इंद्रभुवनाते पाबळे म्हणे तो भिल्लाचे पालवणे केवी रंजे. जो आपल्या नागरपणे म्हणजे आपल्या ऐश्वर्यापुढे काय म्हणतो, इंद्रभुवनात ते पाबळे म्हणे. इंद्रभुवनाला सुद्धा इंद्राच्या जे काही भुवन त्याला समजतो तुच्छ, पावळ हे तुच्छ, त्याच्यामध्ये काहीच विशेषता नाहीये असा जो म्हणतो तो भिल्लाच्या पर्णकुटीमध्ये रमेल का? अर्थात कधीच रमणार नाही. तसेच जो आपल्या या आत्मसुखापुढे जितके विषय असतील त्या सगळ्यांनाच तुच्छ समजतो, तर मग ते काय विषय सुखामध्ये तो रममाण होईल का? कारण की आत्मानंदामध्ये असणारा मनुष्य कोणत्याच अन्य आनंदामध्ये, विद्यानंदाधिकामध्ये, अन्य आनंदामध्ये समजा ब्रह्मानंदामुळे जो विद्यानंदाला सुद्धा तुच्छ समजतो, तो काही विषयानंदाला आपलंच म्हणेल का? अर्थात याच्यामध्ये कधीच तो अडकणार नाही. असा आता पुढचा दृष्टांत देतात. जो अमृता ते ठेवी तो कांजी जैसा कांजी न सेवी तैसा स्वसुखानुभवी न भोगी वृद्धी. जो अमृतासी ठिठेवी, अन्वय जो अमृतासी ठिठेवी तो जैसा तो कांजी न सेवी तैसा स्वसुखानुभवी वृद्धी न भोगी. अर्थ जो अमृतासी ठेवी, जो अमृताला ठी म्हणजे नाव ठेवतो, जो अमृताला सुद्धा नाव ठेवतो, तुच्छ समजतो, तो जैसा कांजी न सेवी, तो ज्याप्रमाणे कांजी म्हणजे भातावरचा जो मांड असतो ना, भाताचं पाणी, भात शिजवल्यानंतर भातावरचं जे पाणी येतं तो सेवन करेल का? अमृताला तुच्छ लेखवतो, तो भाताच्या पाण्याकडे कशाला जातो? त्याप्रमाणे स्वसुखानुभवी वृद्धी न भोगी, जो आत्मसुखाचा अनुभव करणारा पुरुष असतो तो वृद्धी आणि सिद्धी यांचे सेवन करत नाही. आणि शेवटची ओळ पहा. परता नवल हे पाही जे स्वर्ग सुख लेखनीय नाही ते तर वृद्धी सिद्धी काही प्राकृता होती. हे पार्था, हे नवल पाही
जेथ स्वर्ग सुख लेखनीय नाही तेथ प्राकृता रिद्धी सिद्धी काही होती. अर्थ, हे प्रथापुत्र अर्जुना, हे नवल पाही, हे आश्चर्य तू पहा. काय आश्चर्य आहे? जेथ लेख स्वर्ग सुख लेखनीय नाही, ज्या ठिकाणी जेथ अर्थात ज्या अवस्थेमध्ये, ज्या वेळी, ज्या तत्वज्ञान अवस्थेत स्वर्ग सुख लेखनीय नाही, स्वर्ग सुखाला काही किंमत नाही. म्हणजे लेखनीयचा अर्थ स्वर्ग लिखापडी आपण करतो ना, ज्याला किंमत असते त्याच्यावर आपण लेखनीने त्याला लिहून ठेवतो, म्हणजे त्याला काहीतरी किंमत देतो. तर ज्या अवस्थेमध्ये स्वर्ग सुखाला काही किंमत नाहीये, त्या अवस्थेत प्राकृत वृद्धी सिद्धी काही होती. हे प्राकृत तुच्छ वृद्धी सिद्धी किती होतील? अर्थात यांना सुद्धा काहीच महत्व नाही. कारण की ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी. कारण की तत्वज्ञानी पुरुष हा त्या सर्व विषयाविषयी विरक्त झालेला असतो, म्हणून तो न भोगी अशा पुरुष वृद्धी सिद्धीचा सेवन करत नाही. मग तो कोणताही लोक असेल, ब्रह्म लोकापासून त्या या लोकापर्यंत तुच्छ चिलट पर्यंत एखादा पदार्थ असेल, कोणत्याच पदार्थाची तत्वज्ञानी पुरुष इच्छा करत नाही. असाच पुरुष शांतीस प्राप्त होतो. याविषयी आपण पुढे विचार करूया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं